शाहूवाडी तालुक्यातील पोसार्ली धनगरवाडा येथे 2023 साली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून 7.5 कोटी रुपयांच्या रस्ता कामास मंजुरी देण्यात आली होती। या रस्त्याची पूर्णत्वाची मुदत 2025 पर्यंत निश्चित करण्यात आली होती। मात्र आज तागायत या रस्ता कामाला प्रत्यक्ष सुरुवात ही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। या रस्त्याच्या कामासाठी सुरुवातीला केवळ एक डंपर खडी टाकून रस्ता मंजुरीचा आणि कामाच्या स्वरूपाचा फलक उभारण्यात आला। त्यानंतर लोकप्रतिनिधींच्या हस्ते मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले। मात्र उद्घाटनानंतर या कामाकडे ठेकेदार, अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी पूर्णतः पाठ फिरवल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। या कामाची निविदा काढून लखनौ येथील चोपडा ट्रेडर्स या कंपनीला रस्त्याचे काम देण्यात आले आहे। मात्र सदर कंपनीने सुरुवातीच्या दिखाव्यानंतर कामाकडे लक्ष दिले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे। संबंधित यंत्रणा आणि शासनाचे लोकप्रतिनिधी यांचेही दुर्लक्ष होत असल्याने रस्ता कागदावर आणि जनता वाऱ्यावर असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। या प्रकाराबाबत शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत या कामाला जबाबदार कोण हा थेट सवाल उपस्थित केला आहे। विशेष म्हणजे या धनगरवाड्यावर गेल्या 20 वर्षापासून वीज पुरवठा नसतानाही आबासाहेब पाटील यांनी स्वखर्चातून लाईटची व्यवस्था करून दिली। या रस्त्याचे काम रखडल्यामुळे ग्रामस्थांना आजही पावसाळ्यात चिखलातून तर उन्हाळ्यात खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे। विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि महिलांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून ग्रामस्थांमध्ये संताप वाढत आहे। लाईव्ह मराठीसाठी शाहूवाडीहून राहुल पाटील। हळतूर ते पुसाळा धनगरवाडा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गतून हा रस्ता आहे। 7.28 कोटी 5 लक्षचा हा रस्ता आहे। अंदाजित रक्कम त्या ठिकाणी दिलेली आहे। परंतु हा रस्ता गेला कुठे हे शोधण्यासाठी आज आम्ही इथं आलेलो आहोत। हळतूर आणि पुसाळीच्या धनगरवाड्यावरती लोकांनी तक्रार केली। ही तक्रार केल्यानंतर त्यांनी सांगितलं 80 वर्षापासून आम्ही रस्त्याची वाट पाहतोय, आम्हाला रस्ता मिळालेला नाही। 2 वर्षापूर्वी या ठिकाणी बोर्ड लावण्यात आले, उद्घाटन झाली, खडी टाकली, परंतु या ठिकाणी कुठलाही रस्ता झालेला नाही। म्हणून आम्ही थेट या बोर्डाजवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी त्या गावाची माहिती घेतली, रस्त्याची माहिती घेतली। या ठिकाणी हा काम सुरू करण्याची तारीख दिलेली आहे 13/12/2023। काम संपवण्याचा कालावधी आहे तो 12/6/2025 आणि पुढं देखभाली दुरुस्तीसाठी 5 वर्ष दिलेली आहेत। हा रस्त्यामध्ये नेमकं काय झालंय? हा रस्त्याला 7.5 कोटीचं बजेट मंजूर झाल्यानंतर सरकारनं ह्या कंत्राटदार म्हणून चोपडा ट्रेडर्स लखनौ हा मक्तेदाराचे नाव म्हणून या ठिकाणी युपीच्या माणसाला कॉन्ट्रॅक्ट दिले हळतूर धनगरवाडा पुसाळ धनगरवाड्यावरच। परंतु ह्यांना आता शासनाने पैसे किती वर्ग केलेत? रस्त्याचं पुढे काय झालं? कामाचा कालावधी संपलेला आहे। कामाचं व्हेरिफिकेशन झालं का? ह्याच्यामध्ये कोण कोण अधिकारी ह्याच्यामध्ये आहेत? कार्यालयीन यंत्रणा, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था कोल्हापूर आणि तरतूद केलेले ग्राम विकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून हा पैसा दिलेला आहे। परंतु जनतेचा पैसा हा रस्त्यात गेलेला नाही तर चिखलात गेलाय का याची माहिती घ्यावी लागेल। कंत्राटदार कॉन्ट्रॅक्ट घेतात, लोकप्रतिनिधी टक्केवारी घेतात, लोक वाऱ्यावर फिरतात आणि रस्ता चिखलात जातो। अशी परिस्थिती शाहूवाडी तालुक्यात झालेली आहे। या बाबतीत आम्ही आता या संबंधित विभागाशी सोमवारी पाठपुरावा करणार आहोत। याच्यातून यांना किती वर्ग केलेत पैसे, किती पैसे मिळालेत आणि ह्याचं कामाचं पुढे काय झालं याचा पाठपुरावा आम्ही करणारच आहोत। परंतु आज ह्या न झालेल्या कामाचं आम्ही उद्घाटन देखील या ठिकाणी केलेलं। शाहूवाडी तालुक्याचा विकास अशा पद्धतीने ह्या तालुक्यामध्ये चालू आहे ते दाखवण्यासाठी आज आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाची हळतूर ते पुसाळे धनगरवाडा याचं काम जर पूर्ण झालं नाही तर याच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ह्या धनगरवाड्या 5 धनगरवाडे आहेत, या 5 धनगरवाड्यावरती तीव्र आंदोलन केलं जाईल। या ठिकाणची सगळी यंत्रणा बंद पाडू। परंतु चुकीच्या पद्धतीनं पैसे खाऊन जर रस्ते करत नसाल, गावामध्ये योजना सवलती लागू करत नसाल तर त्याचा आम्ही शेतकरी जन आक्रोश मोर्चाच्या वतीनं धिक्कार करतो आणि हे काम लवकरात लवकर चालू करण्यासाठी आम्ही सरकारला अल्टिमेट देतोय। जर येत्या 4 दिवसामध्ये याची पूर्ण माहिती पत्रकारांच्या माध्यमातून या तालुक्याला दिली नाही तर मात्र आम्ही तुमच्या कार्यालयामध्ये घुसू।